लेक्चर मध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चॅप्टर सुरू केलेला होता आणि त्यामध्ये आपण रिप्रोडक्शन पाहतोय. तर रिप्रोडक्शन मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो पार्ट आहे तो कंप्लीट केलेला होता आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू केलेला होता. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा पार्ट सुद्धा पाहिलेला होता. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आठवते पाहिलेला होता आपण. फ्लॉवर्स आणि फ्लॉवर्सचे ते चार वर्ड्स कोणते होते? कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. इसेन्शियल वर्ड्स कोणते होते? अँड्रोसियम, गायनोसियम. असेसरी वर्ड्स कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्स काय असते? ग्रीनिश पार्ट आहे जो प्रेझेंट असतो ॲट द बॉटम ऑफ फ्लॉवर. त्याच्यानंतर जो कलरफुल पार्ट असतो त्याला आपण करोला म्हणतो. अँड्रोसियम जो पार्ट आहे तो मेल, ठीक आहे, मेल पार्ट असेल. आणि गायनोसियमचा जो पार्ट आहे तो फिमेल पार्ट असतो. तर गायनोसियम मध्ये ॲट द बेस ला काय असते? ओव्हरी प्रेझेंट असते. त्यानंतर ओव्हरीमधून स्टाईल निघतो आणि टिपला स्टिग्मा प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि इकडे अँड्रोसियम मध्ये फिलामेंट असते, फिलामेंट स्ट्रक्चर. आणि वर असते अँथर, अँथरमध्ये पोलन ग्रेन. तर हे पोलन ग्रेन काय होतात मग? या स्टिकी स्टिग्मावर जेव्हा जाऊन जातात तेव्हा काय होते? जर्मिनेट होतात पोलन ग्रेन आणि दोन मेल गॅमेट ते तयार करतात. मग हे दोन मेल गॅमेट पैकी एक मेल गॅमेट ओव्हरी सॅक मध्ये प्रेझेंट असलेल्या एक सेल सोबत फ्यूज्ड होतो आणि एक मेल गॅमेट कशासोबत? दोन पोलार न्यूक्लियाय सोबत फ्यूज्ड होतो. तर अशा प्रकारे आपल्याला झायगोट आणि एंडोस्पर्म मिळते. ठीक आहे, आपण डिटेल त्याचं लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे होते. त्यानंतर आपण तिथे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? एकाच झाडावरच्या एकाच फ्लॉवरमध्ये जर पॉलिनेशन होत असेल किंवा एकाच झाडावरच्या दोन फ्लॉवरमध्ये जर पॉलिनेशन होत असेल, सेम प्लांट सेम असेल आणि सेम प्लांटवर सेम फ्लॉवरमध्ये पॉलिनेशन होत असेल किंवा मग दोन डिफरंट फ्लॉवर जे की सेम प्लांटवर प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि क्रॉस पॉलिनेशन काय? जेव्हा दोन वेगवेगळ्या झाडांच्या फ्लॉवरवरती, जेव्हा डिफरंट झाडांच्या फ्लॉवरवरती पॉलिनेशन होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो? क्रॉस पॉलिनेशन. हे पण लक्षात ठेवायचंय. पेडिसिलेट म्हणजे काय? पेडिसिल प्रेझेंट असेल तर पेडिसिलेट, जर पेडिसिल अब्सेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेसाईल म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल टर्म सुद्धा आपण पाहिलेली होती. युनिसेक्शुअल म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम एकाच झाडात प्रेझेंट, एकाच फ्लॉवरवर प्रेझेंट असतील तर त्याला आपण युनिसेक्शुअल म्हणतो. आणि अँड्रोसियम किंवा मग त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. जर एकाच फ्लॉवरमध्ये अँड्रोसियम ॲज वेल ॲज गायनोसियम दोन्हीही वर्ड्स प्रेझेंट असतील तर त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. आणि फक्त अँड्रोसियम किंवा फक्त गायनोसियम जर प्रेझेंट असेल त्या फुलामध्ये तर आपण त्याला काय म्हणतो? युनिसेक्शुअल फ्लॉवर. हे टर्म सुद्धा महत्त्वाचे. युनिसेक्शुअल फ्लॉवर आणि बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये काय असतील? दोन्ही अँड्रोसियम आणि गायनोसियम दोन्ही वर्ड्स प्रेझेंट असतात. while in case of unisexual only one word, that is androsia or gynosium is present. आलं लक्षात? लक्षात आले सर्व टर्म्स? ठीक आहे. आज आपण सुरू करणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग पाहण्याआधी 9चा काही भाग आहे की जो तुम्हाला काय करायचा आहे? रिवाइज करायचा आहे. 9th मध्ये आपण पाहिलेलं होतं दोन प्रकारचे क्रोमोझोम, ऑटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम. तर सेक्स क्रोमोझोम जे आहेत ते मेलमध्ये कुठले सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट असतात? मेलमध्ये ह्यूमन बीइंग XY आणि फिमेलमध्ये XX. ठीक आहे. मेलमध्ये XY आणि फिमेलमध्ये XX क्रोमोझोम, सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट असतात. आता काय लक्षात ठेवायचे की मेलमध्ये XY आहे, फिमेलमध्ये XX आहे, पण दोघांमध्ये कॉमन कोण आहे? X क्रोमोझोम इज कॉमन इन बोथ मेल अँड फिमेल. दोघांमध्ये मेल आणि फिमेल मध्ये X क्रोमोझोम कॉमन आहे. आणि Y क्रोमोझोम काय? फक्त मेल मध्ये प्रेझेंट आहे. Y क्रोमोझोम कुठे प्रेझेंट आहे? फक्त मेल मध्ये प्रेझेंट आहे. XX प्रेझेंट इन बोथ मेल अँड फिमेल बट Y क्रोमोझोम इज ओनली प्रेझेंट इन ए मेल. आता प्रेझेन्स ऑफ दिस क्रोमोझोम, या क्रोमोझोमच्या प्रेझेन्समुळे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे
मेल आणि फिमेलची या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पेसिफिक ऑर्गन डेव्हलप करण्याचं काम कोण करत असते? दिस क्रोमोझोम. This chromosome is responsible for the development of specific organ in a reproductive system. तर हे जे काही क्रोमोझोम आहे या क्रोमोझोमच्या प्रेझेन्समुळे स्पेसिफिक ऑर्गन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तयार होत असतात. मेलमध्ये पर्टिक्युलर ऑर्गन तयार होतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आणि फिमेलचे ऑर्गन हे स्पेसिफिक असतात फॉर द रिप्रोडक्शन पर्पज. तर आपण पाहूया रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फर्स्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे इसेन्शियल ऑर्गन आहे दॅट इज टेस्टिस. The pair of testes present in male reproductive system which is present in scrotum, a pouch like structure. हे तुम्हाला पाउच लाइक स्ट्रक्चर दिसते अशा प्रकारचं. या पाउच लाइक स्ट्रक्चरला काय म्हणतात? स्क्रॉटम. तर या स्क्रॉटम मध्ये काय प्रेझेंट असते? टेस्टिस. अशा प्रकारे दोन टेस्टिस प्रेझेंट असतील. किती टेस्टिस आहेत? पेअर ऑफ टेस्टिस. पेअर ऑफ टेस्टिस आर प्रेझेंट इन अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच इज इसेन्शियल वन. काय इसेन्शियल आहे? कारण रिप्रोडक्शन साठी महत्त्वाचे आहे. कारण ही टेस्टिस काय प्रोड्यूस करत असतात? स्पर्म. काय प्रोड्यूस करतात टेस्टिस? स्पर्म अँड टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन इट इज अन हार्मोन. ठीक आहे. जे टेस्टोस्टेरॉन आहे हे हार्मोन आहे आणि स्पर्म काय आहे? गॅमेट. मेल गॅमेट. स्पर्म काय? मेल गॅमेट. मेल गॅमेटचे इन्व्हॉल्वमेंट असते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम एक्झिस्टिंग वन बाय इन्व्हॉल्विंग गॅमेट्स. तर बाय जे काही गॅमेट्स असतील मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं इन्व्हॉल्वमेंट ज्या रिप्रोडक्शन मध्ये आहे त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. काय होते? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फर्टिलाइज्ड होतात आणि झायगोट फॉर्मेशन करतात. झायगोट फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि एम्ब्रिओ नंतर इंडिव्हिज्युअल बॉडी तयार होते. आपण पाहिलेलं आहे. तर त्यामुळे मेल आणि फिमेल गॅमेट महत्त्वाचे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. आणि मेल गॅमेट कोण फॉर्म करते? मेल गॅमेट म्हणजे स्पर्म. कोण फॉर्म करते? टेस्टिस. म्हणून टेस्टिस आर इसेन्शियल ऑर्गन इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर किती आहे? पेअर ऑफ टेस्टिस आर प्रेझेंट. ठीक आहे. कुठं प्रेझेंट असतात टेस्टिस? इन द पाउच लाइक स्ट्रक्चर नोन ॲज अ स्क्रॉटम. हे स्क्रॉटम मध्ये ते प्रेझेंट असतात आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हे लक्षात ठेवायचं आहे. फिमेल जेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहू तेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असते. पण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. रिमेंबर, छोटा जरी पॉइंट वाटत असेल तरी महत्त्वाचं आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मेल कुठे असते? मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आउटसाइड ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मात्र ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असते. लक्षात ठेवायची एक छोटी गोष्ट आहे पण महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर इट इज प्रेझेंट इन स्क्रॉटम आउटसाइड ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. पेअर ऑफ टेस्टिस. त्यानंतर बरेचसे डक्ट्स तुम्हाला दिसत आहेत या पूर्ण सिस्टीम मध्ये. ठीक आहे. हे डक्ट्स आहेत. या डक्ट्सचं काय काम आहे ते पाहू आपण. आणि देन काही ग्लँड सुद्धा दिसतात जसं पॉपर्स ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड्स आहे किंवा मग सेमिनल वेसिकल्स आहे. हे युरेनरी ब्लॅडर. तर युरेनरी ब्लॅडरचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तसं काही काम नाही. ठीक आहे ना. त्याचे काही तुम्हाला दिसते वर युरेनरी ब्लॅडर, याचं तसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ॲज इट इज काही काम नाहीये. पण हे जे काही तसं काही काम नाही. पण ऍक्च्युली काय आहे की इथनं जे काही किडनी म्हणजे युरिन तयार करते आहे ना, एक्सक्रिशन प्रोसेसच्या दरम्यान आपण 9th मध्ये पाहिलं की किडनीचं काम काय? युरिन सेपरेट आउट करणं ब्लड पासून. ठीक आहे. म्हणजे युरिन तयार करणं. तर हे जे काही किडनी युरिन तयार करते हे युरिन या डक्ट थ्रू कुठे येते? युरिनरी ब्लॅडर मध्ये येते. आपण 9th मध्ये पाहिलेलं होतं, याचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं की युरिन जे आहे ते कुठे येते? युरिनरी ब्लॅडर. आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये काही काळासाठी म्हणजे तात्पुरती टेम्पररी ती युरिन काय होते? स्टोअर केले जाते. ठीक आहे ना. ही युरिन जे आहे ते युरिनरी ब्लॅडर मध्ये टेम्पररी स्टोअर केले जाते आणि मग तिथनं ती युरिन काय होते? पेनिस थ्रू बाहेर पडते, एक्सक्रीट होते. ठीक आहे. तर युरिनरी ब्लॅडरचं तसं काम नाहीये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. पण आपल्यालाही माहिती आहे की बरेचसे सिस्टीम काय होतात? ते
एकमेकांच्या सोबत ते काम करत असतात. ठीक आहे, कोऑर्डिनेशन करून ते काम करत असतात. त्यामुळे इथे युरिनरी ब्लॅडर आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला काय दिसतंय, कोऑर्डिनेट दिसत आहे. ठीक आहे, तर टेस्टिस नंतर हे काही डक्ट्स आणि काही जे काही ग्लँड्स आहेत, काही ग्लँड सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे, तर काय होत असते, टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. टेस्टिस मध्ये काय प्रेझेंट असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. मेनी सेमिनिफेरस ट्युब्युल्स आर प्रेझेंट इनसाइड द टेस्टिस आणि दिस सेमिनिफेरस ट्युब्युल्स कंटेन जर्मिनल इपिथेलियम. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युल्स कशाने बनलेले, जर्मिनल इपिथेलियम. तर दिस जर्मिनल इपिथेलियम डिवाइडेड बाय मिओसिस सेल डिव्हिजन. जर्मिनल इपिथेलियमचं काय होते, मिओटिक सेल डिव्हिजन होते, मिओसिसनी सेल डिव्हिजन होते आणि इथे काय तयार होते, स्पर्म तयार होते. काय तयार होते, स्पर्म. हॅप्लॉइड स्पर्म्स आर सिंथेसाइज्ड. ठीक आहे, कुठे कुठे तयार होतात स्पर्म्स तयार होतात टेस्टिस मध्ये. टेस्टिस मध्ये number of seminiferous tubules are present and this seminiferous tubules contains germinal epithelium which divided by meiosis and forms sperm. ठीक आहे, आता जे काही स्पर्म्स इथे फॉर्म झालेले आहेत, हे स्पर्म काय होतात, ट्रॅव्हल होतात. कसे ट्रॅव्हल होतात, स्पर्म्स आधी वास इफ्रन्स मध्ये जातात, अडल्ट स्ट्रक्चर वास इफ्रन्स. ठीक आहे, आणि वास इफ्रन्स मधून ते कुठे चालले, इपिडिडायमिस मध्ये. तर इपिडिडायमिस हे खूप लॉन्ग स्ट्रक्चर प्रेझेंट, कॉइली अँड लॉन्ग स्ट्रक्चर प्रेझेंट अराउंड द टेस्टिस. टेस्टिसच्या अराउंड हे काय, खूप लॉन्ग, याची जर लेंथ पाहिली आपण इपिडिडायमिसची तर नियर अबाउट 6 मीटर एवढी लेंथ आहे. तर ए लॉन्ग अँड कॉइल्ड स्ट्रक्चर इज अराउंड द टेस्टिस, दॅट इज इपिडिडायमिस. तर जे काही स्पर्म इथनं निघाले फ्रॉम वास इफ्रान्सेस, हे कुठे जाणार होतं, इपिडिडायमिस मध्ये. आणि इपिडिडायमिस मधून ते कुठे चालले, थ्रू वास डिफरन्सेस. पुन्हा सांगते, टेस्टिस मध्ये स्पर्म तयार झाले स्पर्म वास डिफरन्सेस थ्रू इपिडिडायमिस मध्ये आले आणि इपिडिडायमिस मधून हे स्पर्म कुठून कुठे जाणार होता, वास डिफरन्स वास डिफरन्स मधून हे आता जे काही स्पर्म आहे ते ट्रॅव्हल होतात टुवर्ड्स दिस इजॅक्युलेटरी डक्ट. हे जे डक्ट आहेत ते कोणते, इजॅक्युलेटरी डक्ट. स्पर्म तयार झाले, स्पर्म वास इफ्रन्स मधून कुठे गेले, इपिडिडायमिस मध्ये गेले. इपिडिडायमिस मधून कुठे चालले, वास डिफरन्स मध्ये चालले आणि वास डिफरन्स मधून ते कुठे गेले, इजॅक्युलेटरी डक्ट. पेअर ऑफ इजॅक्युलेटरी डक्ट आर आल्सो प्रेझेंट. ठीक आहे, इथे गेल्यानंतर काय होईल की हे जे काही सेमिनल व्हेसिकल्स प्रेझेंट दिसतायत इथे आपल्याला दिसतायत, हे सेमिनल व्हेसिकल ग्लँड्स आहेत, हे काय करतात, सिक्रेशन. दिस सेमिनल vesicle secrete secretion, a liquid secretion is secreted by this seminal vesicle. त्याच्यानंतर ते स्पर्म इथे आल्यानंतर हा जो प्रोस्टेट ग्लँड दिसतोय आपल्याला, हा प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे, हा प्रोस्टेट ग्लँड सुद्धा लिक्विड सिक्रेट करतो. ठीक आहे, म्हणजे सेमिनल व्हेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड मिळून काय करतात, हे लिक्विड सिक्रेट करतात. असं लिक्विड असते की ज्याच्या थ्रू हा स्पर्म काय करतो, ट्रॅव्हल होतो. ठीक आहे, अ लिक्विड स्ट्रक्चर विच इज सिक्रेटेड बाय सेमिनल व्हेसिकल अँड प्रोस्टेट ग्लँड. तर आणखी एक गोष्ट म्हणजे हे जे काही सिक्रेशन असते हे लिक्विड तर असतेच, म्हणजे मोबिलिटीसाठी, स्पर्मच्या मोबिलिटीसाठी तर इम्पॉर्टंट असतेच, त्याच्या मोबिलिटीसाठी म्हणजे मुवमेंटसाठी तर इम्पॉर्टंट असते. शिवाय त्याला काय देते, ते न्यूट्रिशन सुद्धा प्रोव्हाइड करते. तर न्यूट्रिशन म्हणजे हे जे काही सिक्रेशन असते, या सिक्रेशन मध्ये जनरली फ्रुक्टोज प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो, फ्रुक्टोज काय, कार्बोहायड्रेट. आणि कार्बोहायड्रेटची काय गरज आहे, आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं, कार्बोहायड्रेटची काय गरज असते, कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन करून आपल्याला काय मिळत असते, एनर्जी. सेल काय करते, कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन करून आणते. सेल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये कार्बोहायड्रेटचं काय होते, कम्प्लीट ऑक्सिडेशन आणि आपल्याला काय मिळते, एटीपी किंवा एनर्जी मिळत असते. मग ही जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रत्येकालाच नेसेसरी असते. ठीक आहे, तर एनर्जी मिळते, कार्बोहायड्रेट दॅट इज फ्रुक्टोज दॅट इज न्यूट्रिशन. तर स्पर्मला या लिक्विड पासून काय मिळते, न्यूट्रिशन मिळते, ॲज वेल एज इट इज इम्पॉर्टंट फॉर द मोबिलिटी ऑफ स्पर्म. तर मोबिलिटीसाठी सुद्धा महत्त्वाची असते.
ठीक आहे. आणि स्पर्म प्लस धिस लिक्विड इज कॉल्ड एज सिमेन. काय पहा लक्ष द्या, स्पर्म आणि स्पर्म वर काय आता स्पर्म सोबत काय आलं इथे लिक्विड पदार्थ आला. तर जे काही लिक्विड किंवा सिक्रेशन म्हणू आपण, जे काही सिक्रेशन या दोन ग्लँडनी, कोणकोणते होते दोन ग्लँड, सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड यांनी जे काही सिक्रेशन याच्यात सिक्रीट केलेलं होतं, सिक्रेशन याला मिळून काय म्हणतात सिमेन. म्हणजे आता तुम्ही फक्त स्पर्म नाही म्हणणार, काय म्हणणार सिमेन. ठीक आहे. सिमेन मध्ये काय काय असेल, सिक्रेशन सिक्रेटेड बाय सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड अँड स्पर्म. सिमेन मध्ये काय काय असणार, स्पर्म आणि स्पर्म सोबत लिक्विड. कोणतं लिक्विड, जे सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँडनी सिक्रेट केलेलं आहे ते लिक्विड प्लस स्पर्म यांचं मिळून काय बनते सिमेन. राहील लक्षात, सिमेन म्हणजे काय राहील का लक्षात. यस. ओके पुढे जाऊ. ओके द स्पर्म प्लस सिक्रेशन इज कॉल्ड एज सिमेन. आता हे जे काही सिमेन आहे, कॉपर्स ग्लँड सुद्धा काही काय म्हणू आपण सिक्रेशन इथे करत असतो. स्पर्म जेव्हा इथून ट्रॅव्हल होतो तेव्हा हा कॉपर ग्लँड सुद्धा काही गोष्टी सिक्रेट करत असतो, हार्मोन सिक्रेट करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यस स्पर्म म्हणजे सिमेन म्हणू आपण. आता हा सिमेन काय होईल, पेनिस थ्रू इजॅक्युलेट होते है ना, इजॅक्युलेट होतो. हा सिमेन इथनं निघाला की तो पेनिस थ्रू काय होतो इजॅक्युलेट होतो. तर ही आहे जर्नी ऑफ स्पर्म. आलं लक्षात कशी आहे स्पर्मची जर्नी. स्पर्म कुठे तयार होतात, स्पर्म इज ए मेल गॅमेट, हॅप्लॉइड. सर्वात महत्वाचं आहे काय, स्पर्म कसे असतात हे पण महत्वाचं आहे लक्षात ठेवा, हॅप्लॉइड असतात ना, कारण गॅमेट आहे, गॅमेट ऑलवेज बी हॅप्लॉइड. बरोबर आहे की नाही, गॅमेट कसे असतात हॅप्लॉइड. तर स्पर्म आहे, तर स्पर्म कसं आहे हॅप्लॉइड आहे. कुठे तयार होतो स्पर्म, मेल टेस्टिस मध्ये तयार होतो. ठीक आहे. टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतो आणि मग तो वास डिफरन्स थ्रू इपिडिडायमिस मध्ये येतो. इपिडिडायमिस मधून तो वास डिफरन्स मध्ये जातो. वास डिफरन्स मधून तो इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये येतो आणि इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये आल्यानंतर सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड त्याच्यावर काही सिक्रेशन सिक्रेट करतात की जे मोबॅलिटी आणि न्यूट्रिशन देत असतात स्पर्मला. आणि मग स्पर्म इथनं पेनिस थ्रू काय होतो शेवटी इजॅक्युलेट होतो. इट इज अबाउट द जर्नी ऑफ स्पर्म. तर स्पर्मची ही जर्नी आहे and it is the structure of male reproductive system. हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तुम्हाला आलं लक्षात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे. लक्षात ठेवायचं आहे की बरेचदा तुम्हाला डायग्राम दिल्या जाते आणि विचारल्या जाते नेमिंग. नेमिंग विचारल्या जाते. तर तुमच्या लक्षात कधी कधी डायग्रामही येऊ शकते, ड्रॉ डायग्राम सुद्धा येऊ शकते, थोडी हार्ड आहे पण तरी लक्षात ठेवायची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम कशी आहे आणि कोणत्या याला काय नाव आहे ते नेमिंग सुद्धा तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. ओके देन